नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आताच्या घडीला एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आलेली आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे आताच्या घडीची मोठी बातमी, ईपीएफओचे 3 मोठे बदल, प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी खास खबर। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, ईपीएफओ आता कात टाकणार आहे। नवीन ईपीएफओ कार्यप्रणाली लवकरच लॉन्च होत आहे। 3 मोठे बदल आतापर्यंत समोर आले आहेत। प्रत्येक कर्मचाऱ्याने हा झालेला बदल जाणून घ्या। हे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। मित्रांनो, ईपीएफओने कात टाकलेली आहे। येत्या काही महिन्यात कर्मचारी थेट एटीएम अथवा यूपीआयच्या माध्यमातून पीएफ रक्कम काढू शकतील। आता महिना प्रक्रियेत अडकून पडावे लागणार नाही। ईपीएफ म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड सदस्यांना ईडीएलआय म्हणजे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स योजनेअंतर्गत सामाजिक सुरक्षेचे कव्हर मिळेल। या योजनेअंतर्गत 3 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। जर कर्मचारी नोकरीच्या पहिल्या वर्षी मरण पावला, त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदारांना आता 50,000 रुपये विमा योजनेअंतर्गत मिळतील। प्रत्येक वर्षी जवळपास 5,000 कुटुंबांना त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे। जर एखाद्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आणि काही महिन्यातच त्याचा मृत्यू ओढावला तर त्यांच्या कुटुंबियाला ईडीएलआय योजनेचा लाभ मिळत नव्हता। नवीन नियमानुसार ईपीएफमध्ये योगदानानंतर 6 महिन्यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला विमा रक्कम मिळेल, पण त्याचे नाव पे मस्टरवर असणे आवश्यक आहे। मित्रांनो, नोकरी सुटल्यानंतर दुसरी नोकरी मिळेपर्यंत मधले दिवस ग्राह्य धरले जात नसतं। आता 2 महिन्याचा ब्रेक ग्राह्य धरण्यात येणार आहे। काळातील सेवा सलग मानण्यात येईल। त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना विमा योजनेचा लाभ सुरू असेल। आता वारसदारांना कमीत कमी 2.5 लाख रुपये तर जास्तीत जास्त 7 लाख रुपयापर्यंत विमा रक्कम मिळेल। सध्या ईपीएफवरील बचत रकमेवर 8.25% व्याजदर देण्यात येत आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।